नमस्कार सर्वांना 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आज आहे 15 ऑगस्ट, ध्वजारोहण करायचा दिवस। ओके, ध्वजारोहण म्हणजे काय आणि झेंडा फडकवणं जे 26 जानेवारीला केला जातो हे काय असतं, ह्या दोघांमधला नेमका फरक काय आहे हे एक छोटासा व्हिडिओच्या द्वारे मी तुम्हाला सांगणार आहे। आपण भारतीय नागरिक आहोत, फक्त झेंडा लावून झेंडा फडकवून होणार नाही। आपल्या काही बेसिक गोष्टी आहेत, जे मूलभूत गोष्टी आहेत त्या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। या उद्देशाने मी तुम्हाला हा व्हिडिओ तयार करत आहे, तुम्हाला ही माहिती शेअर करत आहे। बघा, 15 ऑगस्टच्या दिवशी ध्वजारोहण केलं जातं, राष्ट्रपतींद्वारे नाही केलं जात, हे पंतप्रधानांच्या द्वारे केलं जातं। मग राष्ट्रपती हे 26 जानेवारीच्या दिवशी ध्वज फडकवतात, म्हणजे ज्याला झेंडा फडकवणं असं म्हटलं जातं। ठीक आहे, तर आजच्या दिवशी काय असतं, हे लाल किल्ल्यावर होतं। ओके, आणि 26 जानेवारीला राष्ट्रपतीच्या द्वारे जो झेंडा फडकवला जातो तो राजपथावर केला जातो। ठीक आहे, काय असतं बघा, 15 ऑगस्ट 1947 ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, राईट। त्याच दिवशी इंग्रजांचा झेंडा खाली उतरवला आणि आपला झेंडा वर चढवला उघडलेल्या अवस्थेत। ओके, म्हणजे उघडून तो वर चढवला म्हणून त्याला ध्वजारोहण, फ्लॅग होस्टिंग असं म्हटलं जातं। पंतप्रधानांद्वारे केलं जातं आणि लाल किल्ल्यावर केलं जातं। मग 26 जानेवारीला काय होतं, झेंडा फडकवला जातो। ओके, तो ऑलरेडी तिथे वरच असतो, तो बांधलेला असतो, सरकफासाच्या दोरीने तो बांधलेला असतो। ओके, आणि मग तो फक्त उघडून तो फडकवला जातो। हे राष्ट्रपतींद्वारे होतं आणि ते राजपथावर होतं। काय झालं बघा, 26 जानेवारी 1950 रोजी काय आपल्या राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाली। स्वातंत्र्य मिळाल्यापासून हा जो 2-2.5 वर्षाचा जो कालखंड होता, त्या कालखंडात आपलं जे राज्य होतं ते ब्रिटिश पद्धतीने सुरू होतं। मग त्याच्यासाठी म्हणजे त्यांची आता पद्धत आपण बंद केलेली आहे आणि आपण आपल्या राज्यघटनेनुसार आपली कार्यपद्धती चालवणार आहोत। ह्याच्यासाठी 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिवस, गणतंत्र दिवस सुरू झाला आणि तिकडे फक्त झेंडावरच असतो, तो फक्त फडकावला जातो आणि 15 ऑगस्टच्या दिवशी उघडलेल्या अवस्थेतला झेंडा खालून वर चढवला जातो। हा छोटासा फरक आहे आणि कोण कधी करतं, कुठे करतं, ही माहिती सुजाण भारतीय नागरिक म्हणून माहिती असणं आपल्याला खूप जास्त गरजेचं आहे, जी मी तुमच्यापर्यंत कन्व्हे करण्याचा प्रयत्न केला। आय होप तुम्हाला आवडलं असेल तर लेक्चरला, या सेशनला लाईक करा, शेअर करा मित्रमैत्रिणींबरोबर आणि पुन्हा एकदा जाण्यापूर्वी सर्वांना खूप खूप शुभेच्छा। जय हिंद।